लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कृष्णा मधूवर खूपच चिडलेले आहे. कारण मधूने किडनॅप केलेली एक मुलगी तिच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आता त्या गोष्टीमुळे चिडलेली कृष्णा मधूला सांगते की आता तू माझं स्वप्न पूर्ण केलं नाहीस तर मी तुझं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. तुझं स्वप्न आहे ना राघवशी लग्न करणं, आता त्या स्वप्नांना मी मोठा सुरुंग लावणार आहे. त्यावेळेस मधू विचारते, "तू नेमकं काय करणार आहेस?" कृष्णा सांगते, "आता तुझ्या लक्षात आलंच असेल की मी काय करणार आहे. आता आपण लंबूशी लग्न करणार आहे. आपल्याला लंबू जाम आवडला आहे असं त्याला आपण सांगून टाकणार आहे आणि आपण त्याच्याशी आता लग्न करून टाकणार आहे. कारण तू आपल्याशी चुकीचं वागलेले आहेस. आपण तुला सांगितलं होतं की आपल्याला चांगली मुलगी पाहिजे, पण किडनॅप केलेली मुलगी तू आपल्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केलेला आहेस आणि त्या गोष्टीचा बदला ही कृष्णा घेतल्याशिवाय राहणार नाही. हे काही सिंधू नाही आहे, लक्षात ठेव, हे कृष्णा आहे आणि त्यामुळं आता मी जे करेल ना त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील." कृष्णा जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा मधूला मात्र मोठा त्रास होत असतो. कारण कृष्णानं सांगितलं आहे की आता ती राघवशी लग्न करणार आहे. त्याचबरोबर कृष्णा सांगते की आपण म्हणतो म्हणजे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असते. मधू चिडते आणि तिला म्हणते, "तू असं काहीसुद्धा करणार नाहीस." पण कृष्णा म्हणते, "मी आता असंच करणार आहे आणि मला तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे. घाबरलं तर तू मला पाहिजे, कारण माझ्याकडे तुझा व्हिडिओ देखील आहे. तू फोनवर काय बोलत होतीस ना, तो व्हिडिओ देखील मी राघवला दाखवणार. म्हणजे ते तुला घरातून धक्के मारून बाहेर काढतील आणि मग या घरावर फक्त आपलं राज्य असेल. लंबूशी लग्न केल्यानंतर आपण इथं सॉलिड मस्त लाईफ जगणार. कारण आजपर्यंत आपण कृष्णा पाकीटमार म्हणून फेमस आहे. पण आता IPSशी लग्न केल्यानंतर आपण एकदम भारी होणार. आपलं या घरामध्ये राज्य होणार." असं म्हणून ती मधूला एक स्वप्न दाखवते. त्यामध्ये कृष्णा सोफ्यावर बसलेले असते. ऋतुजा तिच्या नखांना पॉलिश लावत असते. राजश्री तिला घास भरवत असते, ज्यूस भरवत असते. तर रेश्मा पाठीमागं उभा राहून तिला वारा घालत असते. हे सगळं स्वप्न तिने मधूला दाखवलेलं असतं. त्यानंतर रुक्मिणी येते आणि तिने कृष्णासाठी खास एक डिझायनर वन पीस आणलेला असतो आणि तो ती घालणार का नाही असं तिला विचारत असते. कृष्णा तो वन पीस पाहायचा म्हणून हातात घेते. रुक्मिणी तिला तो वन पीस दाखवते. कृष्णा तो वन पीस बघते आणि फेकून देते आणि म्हणते की मला हे अजिबात आवडलं नाही. तेव्हाच राघव येतो. राघव आलेला पाहून कृष्णा एकदम लाजेनं चूर होते. सर्वजणांना कळतं की आता कृष्णा आणि राघव यांना स्पेस दिला पाहिजे, म्हणजेच त्यांना एकांत दिला पाहिजे. राघव आलेला पाहून कृष्णा लाजते हे सर्वांच्या लक्षात येतं आणि सर्वजण तेथून उठून निघून जातात आणि आता राघव आणि कृष्णा दोघेच हॉलमध्ये उरलेले असतात. राघव आणि कृष्णा आता एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात. कृष्णाने राघवला आपल्या जवळ घेतलेलं असतं आणि राघव देखील तिला मिठी मारत आहे. असं स्वप्न कृष्णाने मधूला दाखवलेलं आहे. मधू ते स्वप्न पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कारण असं जर का झालं तर आजपर्यंत आपण जे काय करतोय ते सगळं मातीमोल होणार, ही गोष्ट मधूच्या लक्षात आलेली आहे. तरी देखील कृष्णा थांबलेली नाहीये. हे जे स्वप्न आहे ना, ते लवकरच पूर्ण होणार आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी मी सर्व काही प्रयत्न करणार आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे आणि त्या लंबूला सांगणार आहे की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तो तर एका पायावर तयारच आहे. फक्त आपण होय म्हणण्याचा अवकाश या लग्नासाठी राहिलेला होता आणि तो माझ्याशी पंगा घेतलेला आहे ना, त्यामुळं मी या लग्नाला आता होकार देणार आहे. मधू चिडते आणि म्हणते, "तू असं काही करणार नाही. तू जर का असं काही केलं तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही." पण कृष्णा मात्र तिच्या धमक्यांना भीत नसते. कृष्णा म्हणते, "तुला जे काय करायचं आहे ना ते तू करू शकते." पण आता कृष्णाच्या धनुष्यातून बाण सुटलेला आहे. आता ती लंबूशी लग्न करणार म्हणजे करणार. आता तुला जे आवडते, जे वाटते, जसं वाटते तसं कर असं म्हणून मधूला तिने चांगलंच रागाला घालवलेलं असतं. मधू तिच्याकडून रागाने निघून जाते. तेव्हा कृष्णा मनात म्हणते की देवा आता माझ्या प्लॅनला यश दे, कारण मला माझ्या सायबीला भेटायचं आहे. तेवढ्यात राघव तिथे आलेला आहे आणि राघव तिच्यावर चिडलेलाच आहे. राघव तिला म्हणतो,
तू पोलीस स्टेशनमधून कुठे गेली होती? तेव्हा ती सांगते, की आपल्याला ना तिथे बसायला एकदम बोर होतं. खरं तर आपल्याला पोलीस स्टेशनच आवडत नाही, पण तू नेलं होतं म्हणून आपण तिथपर्यंत आलो होतो. आपल्याला तिथं बसण्याची अजिबात इच्छा नव्हते, म्हणून आपण तिथून निघून गेलो होतो. राघव म्हणतो, "मी तुला फोन देखील लावत होतो, पण तू फोनसुद्धा उचलत नव्हती. असं का करत होती ते सांग?" तेव्हा ती म्हणते, "फोन फोन का? ओके, फोन सायलेंट होता आणि त्यामुळं आपण फोन उचलत नव्हतो आणि आपला फोन आहे. आपण ठरवणार ना फोन उचलायचा का नाही उचलायचा. मला वाटतंय ते तू मला सांगण्याची काही गरज नाही आहे." राघवच्या सगळ्या प्रश्नाची ती उडवाउडवीची उत्तरं देत असते. राघव अगोदरच चिडलेला असतो. राघव म्हणतो, "तू पोलीस स्टेशनमधून कुठे गेली होती ते मला सांग." आता तिला आठवत असतं, की आपण एका मुलीला किडनॅप झालेल्या मुलीला वाचवलेलं आहे, की ज्या मुलीचे पालकच त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन आलेले होते. पण राघवला मात्र ती यातील कोणतीच गोष्ट सांगत नाही. ती राघवला म्हणते, "आपण म्हणलं ना, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये बोर होतं म्हणून आपण निघून गेलो होतो." राघव आणि सिंधू भांडतायत ही गोष्ट राजश्रीच्या लक्षात आलेली असते आणि त्यांच्या आवाजाने ती बाहेर आलेली असते. "राघव, सिंधू तुम्ही काय करताय? काय चाललंय तुमच्यामध्ये?" असं म्हणून ती दोघांच्यामध्ये पडलेली असते. "तुम्ही दोघं भांडताय ना? अरे कधीतरी शांत राहत जा. तुमचं भांडण म्हणजे ना खरंच ऐकण्यासारखं असतं, पण तुमच्या भांडणामध्ये प्रेम असतं ही गोष्ट मला माहिती आहे." असं म्हणून ती दोघांच्या समोर येऊन उभारलेली असते. "पण आता तुम्हाला कायमस्वरूपी भांडण्याची संधीच मी देणार आहे." तेव्हा राघव आणि कृष्णा विचारतात, "म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहे?" तेव्हा ती सांगते, "आज पंडितजी येणार आहेत. मस्तपैकी सर्वांनी आता तयार व्हायचं आहे आणि आता आपण पंडितजींना तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी सांगणार आहोत." हे ऐकल्यावर राघव आणि कृष्णा एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागतात. राजश्री म्हणते, "आहे का नाही जबरदस्त न्यूज? चला, आता तयार व्हा. आपल्याकडे आज पंडितजी येणार आहेत आणि तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढणार आहेत आणि लवकरात लवकर तुमच्या दोघांचं पण मी धूमधडाक्यात लग्न करणार आहे." तेव्हा राघव म्हणतो, की "आई, जरा या गोष्टीला घाई होते असं तुला वाटत नाही का?" पण राजश्री मात्र म्हणते, की "नाही, मला अजिबात असं वाटत नाही, की या गोष्टीला घाई होते. उलट उशीर होत चाललेला आहे आणि आता मला सिंधू कुठेच गेलेली पाहिजे नाहीये. ती मला कायमस्वरूपी आपल्या घरातच राहायला पाहिजे. यासाठी हे लग्न लवकरात लवकर होणं गरजेचं आहे." असं म्हणून राजश्री तेथून निघून जाते. दोघेही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतात, कारण तिने जबरदस्त निर्णय सुनावलेला आहे. आता कृष्णा एकदम चिडते आणि राघवला म्हणते, "हे जरा आता अति होत आहे. आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं काहीही सांगितलेलं नव्हतं आणि त्यामुळे आपण हे लग्न करायला तयार नाहीये. ही गोष्ट तुला माहिती आहे. तू लवकरात लवकर तुझ्या मदर्सला सांग, नाहीतर ही गोष्ट आपण तिला सांगू." राघव म्हणतो, "सध्या तिची ती परिस्थिती नाहीये, त्यामुळं मी तिला काहीही सांगणार नाही आणि तू सुद्धा तिला काहीही सांगायचं नाहीये." कृष्णा म्हणते, "असं असेल तर परिणामांना तयार राहा. मी काय करते बघ." त्यानंतर सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. सर्वजण नाश्ता छान झाला आहे म्हणून रेश्माची तारीफ करत असतात. राजश्री देखील रेश्माला म्हणते, "खरंच आजकाल तू खूप छान स्वयंपाक बनवायला लागलेले आहेस आणि पोहे तर खूपच उत्कृष्ट झालेले आहेत. पण हे पोहे खाण्यासाठी सिंधू का आलेली नाहीये?" असा प्रश्न राजश्रीला पडलेला असतो. राजश्री राघवला म्हणते, की "राघव, तुझं आणि सिंधूचं भांडण झालंय का? पुन्हा एकदा तुम्ही भांडण केलंय का? त्यामुळेच सिंधू नाश्त्यासाठी आलेली नाहीये असं मला वाटतंय. आत्ताच्या आत्ता तू जाऊन तिला बोलवतोस का? ती आल्याशिवाय मी नाश्ता करणार नाही." असं राघवला ती बोललेली असते. राघव म्हणतो, "आई, असं काही करू नकोस. ती नंतर नाश्ता करेल. ती झोपलेली असेल, बाहेर गेली असेल. तू जरा शांतपणे नाश्ता कर ना." राघवला कसं तरी उडवाउडवीचं उत्तर देऊन तो विषय टाळायचा असतो. पण राजश्री मात्र ऐकत नसते. राजश्री म्हणते, "असं होणार नाही. ती असणार आहे आणि तू तिच्याशी भांडलेला आहे म्हणूनच ती आलेली नाहीये. तू आत्ताच्या आत्ता जा आणि तिला हाताला धरून नाश्त्यासाठी घेऊन ये." तेव्हा आता राघवला काहीच पर्याय उरलेला नसतो. राघव तिच्या रूममध्ये जातो. दरवाजा उघडतो आणि आत पाहतो तेव्हा त्याला दिसतं की सिंधू आणि गोदा दोघेही रूममध्ये नाहीयेत. त्या दोघी नक्कीच बाहेर कुठेतरी निघून गेलेल्या आहेत किंवा कालचा निर्णय सांगितल्यामुळे गोदा आणि कृष्णा निघून गेले आहेत अशी शंका राघवच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. कारण कालच तिने राघवला सांगितलेलं असतं, की "जर का तू लग्नाला नकार देत नसशील, तर तू परिणाम भोगायला तयार राहा." आता राघव पुन्हा माघारी आलेला आहे. राघव येतो आणि पुन्हा एकदा नाश्ता करण्यासाठी बसतो. पण राघव एकटाच आलेला पाहून राजश्री त्याला म्हणते, "काय झालं? सिंधू का आली नाही? तुमचं भांडण मिटतंय का नाही ते मला सांग." राघव म्हणतो, "तिचं डोकं खूप दुखतंय त्यामुळं ती येऊ शकलेली नाहीये."
राजश्री म्हणते, "म्हणजे तू नक्कीच तिच्याशी भांडलेला आहे. मी कितीदा सांगितले आहे की असं भांडायचं नाही आणि आज पंडितजी येणार आहेत, लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे, तिने नाश्ता करून घेणं गरजेचं आहे. पटकन जाऊन तिला घेऊन ये," असं पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. मधू जेव्हा हे सगळं ऐकते की आज लग्नाचा मुहूर्त देखील काढण्यात येणार आहे, तेव्हा ती खूपच अस्वस्थ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर रुक्मिणी देखील तिच्याकडं रागानं पाहत असते. रुक्मिणीला राजश्रीचं वागणं अजिबात पटत नसतं आणि ती राजश्रीला म्हणते की तिला भूक लागल्यावर खाईल की ती. पण राजश्री म्हणते, "नाही, मला तिने आत्ता माझ्याबरोबर नाश्ता केला असता तर अतिशय चांगलं वाटलं असतं. राघव, तू तिला घेऊन येणार आहेस की नाही, एकदा मला सांगशील का तू?" राघव म्हणतो, "आई, तिचं डोकं दुखतंय, तिला ॲसिडिटी झालेली आहे. ती मला म्हणली आहे की मला शांतपणे झोपू दे. त्यामुळं मी तिला घेऊन आलो नाही. जर का तसं नसतं तर मी तिला घेऊन आलोच असतो ना." राजश्री म्हणते, "मग त्यानंतर तू स्वतः तिला खाऊ घालणार आहेस का?" राघव म्हणतो, "मी स्वतः तिला खाऊ घालतो, पण आता तू शांतपणे स्वतः नाश्ता कर." आता रुक्मिणी देखील चिडलेली असते आणि म्हणते, "राजश्री, आता तू ना शांतपणे तुझा नाश्ता करणं गरजेचं आहे. त्या सिंधूची काळजी करायचं सोड." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की राजश्री राघवला बोलते, की "अजून देखील सिंधू आलेली नाहीये, म्हणजे ती कुठे गेलेली आहे का? ती कायमचं सोडून तर पुन्हा एकदा गेलेली नाहीये ना? मला आता काळजी वाटायला लागलेली आहे. कारण ती नाश्ता करायला देखील आलेली नव्हती आणि तू उडवाउडवीची उत्तरं देतोय. मला आत्ताच्या आत्ता सिंधूला भेटायचं आहे." असं म्हणून राजश्री तडक आता तिच्या रूमकडे चाललेली आहे. राघव राजश्रीला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण राजश्री मात्र सिंधूला पाहिल्यानंतरच थांबणार असं म्हणून तिच्या रूमकडे तडाख्यानं चाललेले आहे. राघव तिला अडवण्याचा प्रयत्न करतोय, पण राजश्री मात्र तिच्या रूमकडेच चाललेली आहे आणि राजश्रीने आता सिंधूच्या रूमचं दार उघडलेलं असतं. राघव थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती मात्र काहीही ऐकत नसते. जेव्हा ती आतमध्ये पाहते, तेव्हा मात्र मोठा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्वजणच सिंधूच्या रूममध्ये पाहत आहेत आणि सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. राजश्रीचे तर डोळे मोठेच्या मोठे तसेच राहिलेले आहेत, तर रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा यांना देखील मोठा धक्का सिंधूने दिलेला आहे. आता तो धक्का नेमका काय आहे? सिंधू निघून गेलेली आहे असा आहे, का सिंधूने लग्न करायचं आहे असं ठरवून ती पुन्हा एकदा माघारी आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.